तर मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पावसाची आता नोंद झाली आणि या हंगामातल्या सर्वात तीव्र पावसाच्या सरींपैकी एक अनुभवायला मिळालेली आहे। सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार गुरुवारी सकाळी 8:30 गेल्या 24 तासामध्ये जवळपास 204.60 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे मुंबईत अतिवृष्टीची ही मर्यादा आता ओलांडली गेली आहे आणि कुलाबा वेधशाळेनं 158.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे दक्षिण मुंबई अतिवृष्टीच्या श्रेणीमध्ये आता आलेली आहे। मुंबईमध्ये सतत पाऊस कोसळतो आहे आणि त्यातही मुसळधार पाऊस झालाय। अतिवृष्टीची आता मुंबईमध्ये नोंद झालेली आहे। तर मुंबईत सकाळपासून अशा प्रकारे मुसळधार पाऊस आहे आणि सखल भागामध्ये अनेक ठिकाणी आता पाणी साचण्याच्या घटना पुढे आलेल्या आहेत। पाण्याचा निचरा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि या पाण्यामधून मार्ग करताना मुंबईकरांची कसरत त्यानिमित्तानं आता पाहायला मिळते आहे। खरं तर दर पावसाळ्यामध्ये मुंबईकरांसाठी हे अत्यंत नित्याचं चित्र आहे। खरं तर जून महिना पूर्णपणे कोरडा गेला। पाऊस कधी येणार या प्रतीक्षेत मुंबईकर होता। आता पावसानं चांगला जोर धरलाय। आज जुलै महिन्याची 2 तारीख आहे आणि चांगलाच पाऊस बरसतो आहे आणि पावसाची 10 दृश्य पहा। मुंबईतली विरा देसाई रोड अंधेरी पूर्ण हा रस्ता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दादर पूर्वकडचा हिंदू कॉलनीचा भाग आहे, यामध्ये नागरिकांना पाण्यामधून येताना कसरत करावी लागते। दादरमध्ये अशी चित्र रेल्वे रुळावरची पाहायला मिळते। रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वांद्र्यामध्ये पावसाची संततधार आहे। किंग सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं। पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न दरवेळी करावे लागतात। पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहतुकीची कोंडी आपल्याला या पावसामुळे पाहायला मिळते। गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी सखल भागामध्ये साचलेलं आहे। या ठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत असतं आणि तसंच आज सुद्धा चित्र पाहायला मिळतंय। वरळी नाक्यामध्ये संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पाण्यामधून वाहतूक रस्ता काढते। चेंबूरमध्ये आपल्याला ही दृश्य पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं हे दृश्य आहे। तर मुंबईतल्या पावसाची ही 10 प्रभावित दृश्य आपण पाहतोय। खरं तर संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आज सकाळपासून बरसतो आहे आणि त्यातली काही महत्त्वाच्या भागांमधली आपण ही दृश्य पाहतोय। मात्र ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना, वाहतूक कोंडीच्या घटना या घडत आहेत।